नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवतोय उपवासाच्या चकल्या. उन्हाळा आला की असं वेगवेगळे पदार्थ आपण वाळवून ठेवले म्हणजे आपल्याला उपवासाच्या वेळेला खाता येतात. तर आज आपण बनवतोय उपवासाची चकली. त्यासाठी साहित्य बघा. बटाटा उकडून घ्यायचा, साबुदाणा हा सकाळी भिजवायचा, 5-6 तास भिजवला की त्यामध्ये रात्री परत गरम पाणी घालायचं आणि मग रात्री कडकडीत पाणी घालायचं, बसेल एवढंच घालायचं आणि तो परत भिजवून ठेवायचा. मीठ आणि जिरं, बस एवढ्या पदार्थात उपवासाची चकली बनवायची. एकदा नक्की करा. अगदी सोपी रेसिपी, तशी कठीणच आहे पण सगळ्या माहितीप्रमाणे केली की रेसिपी सोपी होऊन जाईल. तर आता हा बटाटा आहे ना, हा किसणीनं किसून घ्यायचा. कंपल्सरी किसणीनं किसूनच घ्यायचा. त्यामुळे काय होतं की गिठळ्या होत नाहीत, साच्यातून पडताना त्या व्यवस्थित पडतात. आणि हे मळून घ्यायचं चांगलं. बटाटा किसणीने मी असं किसून घेतलेला आहे. बटाटा किसणीने किसूनच घ्या, त्यामुळे रेसिपी चुकणार नाही. आणि मग हा साबुदाणा त्यात ओतायचा. तुम्ही हवं तर मिरचीसुद्धा घालू शकता. मीठ 1 चमचा मीठ टाकल्याने जिरं टाक आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं. तर मी मिक्स करून घेते. आता हे मिश्रण आहे ना, मी ह्या साच्यात भरून घेते. चमच्यानं भरायचं असं. जेवढं बसेल तेवढं चमच्यानं भरून घ्यायचं. अशा चकल्या अगदी खूप छान पडतात. बटाटा एकदा फक्त किसणीलाच किसून घ्या, त्यामुळे काय होतं की अजिबात हे तुटत नाही. कारण मी सुरुवातीला केला तर असं तुटत होतं, पण बटाट्याचा किसणीला किसल्यामुळे तो खूप छान पडतो, एक तार पडते. त्यात हवं तर तुम्ही मिरची घालू शकता. काही जण लाल तिखट घालतात, पण ते लाल तिखटामुळे कसं काळतं, त्यामुळे हिरवी मिरची घालू शकता. खूप छान चटणी बनतात. एकदा नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप छान दिसत आहेत या स्टाईलवर. सुरुवातीला 1-2 मोडतील सुद्धा, पण तरी सुद्धा त्यानंतर खूप छान पडतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उपवासाच्या चकल्या अशा तयार होतात. आता जरी लहान दिसत असल्या तरी त्या तळल्यावर चांगल्या चौपट फुलतात. त्याला तळून दाखवते तुम्हाला. खूप छान लागतात. लाल तिखट टाकलं ना तर त्या काळसर दिसतात. त्यासाठी हा पांढऱ्या प्रकारच्या करायचा. ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.